सर्वप्रथम आपल्या या सिद्धनाथाच्या नगरीत मी सर्वांचा नमस्कार करतो की आपण खूप संख्येनं आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे आणि आपल्या तालुक्याचे आमदार व आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज्यमंत्री माननीय जलनायक आमदार आपले जयकुमारजी गोरे भाऊ यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना युवकांना ही जी मसवड नगर परिषदेच्या निवडणुकीची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आता जो आपण मसवडचा गेल्या काही दिवसापासून जो विकास खुंटलेला पाहिलाय की काही दुर्व्यवस्था झाली मसवडचे जे मसवड पिछाडीवरती गेले तर आता नक्कीच ह्या यंदाच्या वर्षीच्या निवडणुका आहेत ह्या आपल्या पूर्ण जे पॅनल उभा केलंय भारतीय जनता पार्टीने आपले जे 20 नगरसेवक नगरसेविकेचे पदाचे जे उमेदवार आहेत व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माननीय श्री पूजाताई विरकर याही एक सर्वसामान्य कुटुंबातील उच्च शिक्षित तरुणी आहेत तर त्यांच्याबद्दल असं सांगायचं की जयकुमार गोरे भाऊंनी हा निर्णय हा खूप अशा वेगळ्या पद्धतीने घेतलाय की आपण पूर्ण महाराष्ट्रात पाहताय की असा निर्णय कोणताही नेता घेत नाही एवढे यंग उमेदवार आमच्या म्हणजे म्हणायला गेलं तर पूर्ण ऍव्हरेज वय जरी काढलं आमच्या पूर्ण उमेदवारांचं तर ते साधारणतः 29 हे ऍव्हरेज वय भरतं तर एवढा विश्वास आमच्यावरती आमच्या या भाऊंनी किंवा भारतीय जनता पार्टीने दिलाय तर निश्चित या बाबतीत आपल्या पूर्ण मसवड शहराचा सर्वांगीण विकास होणार आहे त्याचबरोबर भाऊंनी जी कामे आणलीत MIDC शासनकृत केंद्र शासनकृत जी MIDC आपल्याला मंजूर करून दिले त्याबद्दल म्हणायचं झालं तर तिथे आपल्याला असा डेव्हलपमेंट होणार आहे की येथील खूप संख्येने आपले डेव्हलपमेंट म्हणजे जसे की स्थानिक व्यवसायांना वाढ भेटणार आहे किंवा आसपास परिसरातील सर्व जे लोक काम करत आहेत त्यांना एक नवीन प्रकारचं उत्पादन साधन प्राप्त होणार आहे याबद्दल मी त्यांचं खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याबद्दल आणि आपल्याला म्हणायचं झालं असं तर आपण पाहताय की गेल्या आपण महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये पण पाहिलं की वेगवेगळे पक्ष एकत्र आले त्यांनी त्यांचं संघटन करून ते निवडणूक प्राप्त करून सत्तेमध्ये गेले पण त्यांची जी दुर्व्यवस्था झाली त्याच्यामुळे जे सर्वसामान्यांना जो त्रास झाला ज्या शासनाच्या योजना आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यापासून दूर राहावं लागलं त्याचा आता प्रभाव हा कमी राहणार आहे कारण की आपण फक्त भाजप पक्षाचे उमेदवार आपण एकत्र केले आणि आपली जी विचारधारा आहे भाजप पक्षाची विचारधारा आहे ती एक संघटन एकांकी विचारधारा आहे तर ह्याचा नक्कीच फायदा आपल्या मसवड शहराला होईल आणि आपण पाहताय की आपल्या देशामध्ये जे सरकार आहे ते आपलं भाजपचं सरकार आहे म्हणजे केंद्रात सरकार भाजपचं आहे महाराष्ट्रात सरकार भाजपचं आहे जिल्ह्यात सरकार भाजपचं आहे तर निश्चितच मला खात्री वाटते की नक्कीच आपल्या मसवडला पण हे भाजपचं सरकार किंवा सर्व मसवडचे नागरिक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आपले जे 21 उमेदवार 20 उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील आणि नक्कीच भाजपचा झेंडा किंवा जयभाऊंच्या नेतृत्वाखाली मसवडला परत विकसित बनवण्यासाठी चालना देतील याची खात्री मी बाळगतो आणि सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद. नमस्कार, मी पूजाताई विरकर. माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मसवड नगर परिषद मसवड नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून माझी निवड केली आहे आणि आज बहुसंख्य लोक आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत असाच पाठिंबा आणि आशीर्वाद आमच्या बरोबर राहू द्यात एवढेच विनंती आहे आणि आम्ही हे मसवड शहर सुंदर शहर व स्वच्छ शहर म्हणून पूर्णपणे प्रयत्न करू. भाऊंचे मार्गदर्शन तर आहेच आम्हाला आणि हे सर्व भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही मसवडचं पूर्ण काम करणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन असेल आमच्या पाठीशी राहू द्या एवढीच विनंती. आपले लाडके ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ यांनी माझ्यासारख्या सर्वसाधारण गृहिणींना एक संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद करते. त्या संधीचे सोने आम्ही नक्की करू याचे मी आश्वासन करते.